9 फेब्रुवारी रोजी महाराष्ट्रातल्या 28,000 ग्रामपंचायतीपैकी 14,000 ग्रामपंचायतीचा कार्यकाल समाप्त होत आहे। मात्र अजूनही ग्रामपंचायतीच्या निवडणुकीची घोषणा झाली नाही। त्यामुळे एक वेगळा पेच निर्माण झाला आहे। यावर जे आहे आपल्याकडे सरपंच संस्थेचे काही पदाधिकारी आहेत, त्यांच्याशी आपण या विषयावर बोलूया। मला सांगा की 9 तारखेला सर्व 14,000 ग्रामपंचायतीचा कार्यकाल समाप्त होत आहे, मात्र अजूनही याविषयी निवडणुकाविषयी कुठलीही घोषणा झाली नाही। त्यामुळे एक पेच निर्माण झाला आहे आणि त्याचा काय परिणाम जो आहे गावाच्या विकासावर होईल। नमस्कार, मी अरुण दामोदर दळवी, महाराष्ट्र राज्य सरपंच संघटना राज्य उपाध्यक्ष। शासनाने आजपर्यंत निवडणुकाचा कोणताही आदेश जारी केलेला नाही, तरी आपल्या राज्यामध्ये जर निवडणुका झाल्या नाही आणि प्रशासक जर शासनाचा प्रशासक नेमण्याच्या मार्गावर आहे, जर प्रशासक जर नेमले तर आपल्या गावाच्या विकासावर मोठी खिळी बसेल आणि गावाचा विकास थांबेल। कारण त्यात कारण मुद्दे आहेत की आपल्याला आता पुढे पाणी टंचाईमध्ये सामोरं जावं लागणार आहे। दुसरा असा मुद्दा आहे, मुख्यमंत्री समृद्धी योजना ही सुरू केलेली शासनाने ती बंद पडण्याच्या मार्गावर आहे। तिसरा मुद्दा आहे पांधन रस्ते, शेतरस्ते, एमआरचे भरपूर कामे आहेत, पोखरामधले काही कामे आहेत। आणि विशेष म्हणजे शासनाने प्रशासक नेमण्याच्या हालचाली अशा सुरू केलेल्या आहे की अधिकारी लोक म्हणजे विस्तार अधिकारी, प्रत्येक तालुक्यामध्ये 4 ते 5 विस्तार अधिकारी असतात आणि एका तालुक्याच्या म्हणजे कमीत कमी 50 ते 60 ग्रामपंचायतच्या निवडणुका होणार आहे। तरी एका अधिकाऱ्यावर कमीत कमी 10 ते 12 गाव येणार आहे। जर आमच्यासारख्या लोकांकडून सरपंचाकडून जर गाव विकास करायचा असला, एका माणसाला त्याचा त्रास होतो, तर एका माणसाकडे जर 12 गावं झाले तर त्यांना तो विकास कसा करायचा त्या गावाचा, हा फार मोठा प्रश्न हा झालेला आहे। तरी शासनाने एक निवडणुका लावाव्या किंवा हा प्रशासक हा सरपंचांनाच करावे, अशी आमची शासनाला आग्रहाची विनंती आहे। जो अधिकारी आहे ज्याच्या हातात जे आहे यानंतर काम जाईल आणि त्याचा थेट परिणाम जो आहे गावाच्या विकासावर असं होईल आपलं म्हटलं आहे। मात्र अशी यापुढे असा कुठला इतिहास आहे की याआधी सरकारने असा कुठला निर्णय घेतला होता आणि जे गावाचा जो कारभार आहे तो सरपंचाकडेच राहिला आहे। 1995-96 मध्ये असा एक नियम केला होता की प्रशासकाकडे त्यांनी अधिकार दिला होता, पण 5 ते 6 दिवसामध्ये तो अधिकार बदलून तो सर्व सरपंचांना अधिकार दिला। आणि तसेच राजस्थानमध्ये 280 सरपंचांना त्यांनी प्रशासक म्हणून नेमलं आहे। तरी त्या धर्तीवर महाराष्ट्रामध्ये बी सरकारनं सरपंचांनाच प्रशासक नेमावं अशी आमची सरपंच संघटनेच्या वतीने आग्रहाची विनंती आहे। 9 फेब्रुवारीला हा जो कार्यकाळ आहे तो संपत आहे, मात्र आता इतक्या वेळेवर जे आहे निवडणुका होणे शक्य नाही किंवा निवडणुकाची घोषणा होऊ शकत नाही। अशा वेळेस जर ही मागणी जर मान्य झाली नाही तर मग तुमचं काय पुढचं पाऊल राहील? आमचं पुढचं पाऊल असं आहे, जर आमचं शासनानं आमची मागणी केली नाही तर आम्ही पर्याय मार्ग म्हणजे आमच्याकडे 2 मार्ग आहे। आम्ही एक मोठं राज्यव्यापी आंदोलन, आमची संघटना त्या आंदोलनात उतरून एक मुंबईसारख्या ठिकाणी आणि नागपूरसारख्या ठिकाणी आम्ही 2 आंदोलनं करण्याच्या तयारीत आहे। जर ते आंदोलन करून जरी झालं तर आम्ही कोर्टात जाण्याची बी तयारीत आहे। या विषयावर जे आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची तुम्ही भेट घेणार आहे किंवा तुमचे जे पुढारी आहेत त्यांच्याशी तुम्ही काही या विषयावर चर्चा करणार आहे का? मी 22/12ला एक माझं पत्रक मी संघटनेच्या वतीनं माननीय एकनाथ शिंदे साहेब यांना दिलं, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांना बी पत्र दिलं। पण त्या पत्रावर कारण की काय महानगरपालिका निवडणुका, पंचायत समित्या, जिल्हा परिषद निवडणुका असल्यामुळे आणि एक राज्यामध्ये एक दुःखद घटना झाल्यामुळे त्याच्यावर कोणीही विचार केलेला नाही। तरी या शासनाने आजही जरी विचार जर केला तर एक GR काढायला काहीही हरकत नाही आणि त्याच्यापासून एका गावाचा असा फायदा होतो की ह्या तळागाळातला जो गरीब वर्ग आहे ज्यांना काय कारण घरकुल योजना आहे, आज एकेका गावात 100 घर चालू आहेत, त्यांना उद्या त्यांचे बिलं काढणे, त्यांचे हे काढणे, तर त्यांचं ते जर हा प्रशासक जर सरपंच जर नेमला तर तो काम सोपं जाईल आणि अधिकारी जर नेमला त्या कामाला खीळ बसल्याशिवाय राहणार नाही। आता काही दिवसातच जे आहे उन्हाळ्याला सुरुवात होत आहे आणि गाव म्हटलं की पाण्याची टंचाई आली, मग अशातच जर गावात सरपंच नसेल तर मग जी गावाला भविष्यामध्ये महाराष्ट्रातल्या 14,000 ज्या गावांना आहे तो हा त्रास सहन करावा लागू शकतो का? जर समजा प्रशासक जर हा सरपंच जर नेमला नाही, अधिकारी जर 12 दिवसांहून गावात जर आला, तिथली पाईपलाईन फुटणे, लिकेज काढणे, पंप बंद पडणे, लाईनचा प्रॉब्लेम, हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार नाही आणि पाणी टंचाईला एवढं सामोरं जावं लागणार आहे। तर माझं मते
काही गरिबाला पाणीही सुद्धा मिळणार नाही प्यायला. हा फार मोठा गंभीर प्रश्न होणार आहे. तरी शासनाने याच्यावर लक्ष द्यावे, एक तर निवडणुका घ्यावे, नाही तर सरपंचांनाच प्रशासकीय नेमावे, ही आजी आमच्या आग्रहाची विनंती आहे. 9 फेब्रुवारीला काहीच वेळ उरला आहे, मात्र अशात नवीन ग्रामपंचायतीच्या निवडणुकीची घोषणा होणे शक्य नाही. जर प्रशासक सरपंच नेमला नाही तर गावामधल्या समस्यांना जे आहे तोंड देता येणार नाही किंवा त्यांना न्याय मिळणार नाही. अशा वेळेतच सरपंच नेमणे अशातच सरपंच हाच जो आहे अधिकारी म्हणून नेमणे हेच जे आहे हिताचं होईल असं या संघटनेचं म्हणणं आहे. त्यामुळे पुढल्या भविष्यामध्ये गावाला पाणी टंचाईचा जो मारा आहे तो सहन करावा लागतो का, हा प्रश्न उत्पन्न होत आहे. कॅमेरा पर्सन विलाससह मी प्रकाश शुंकलवार, महाराष्ट्र TV 24, नागपूर.